रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज मी हे घर दाखवतो, याच्यात दाखवण्या पाठीमागे एकच कारण आहे, ह्या बिल्डिंगला अजून ओसी आलेली नाही आहे, पण ओसी अपेक्षित आहे लवकर, म्हणून मी म्हटलं पूर्ण बिल्डिंग रेडी झालेली आहे, घरं रेडी आहेत, सॉफ्ट पोझिशन द्यायला चालू केलेलं आहे। पण त्याच्याचमुळे मी म्हटलं तर हा फ्लॅट आपण खरं काढला पाहिजे। रोजा मेहनतर नावाचं कॉम्प्लेक्स आहे, हिरानंदानी इस्टेटला लागून असणार आहे। ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर हे 8 किलोमीटर अंतरावरती वाघबीळ लोकेशनला हा फ्लॅट असेल। फ्लॅट खूप चांगला आणि सुंदर आणि मोठा। सगळ्यात विशेष गोष्ट ह्या फ्लॅटमध्ये अशी असेल की जी सीलिंग हाईट जी आहे ती खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची आहे, मोठी हाईट आहे आणि 751 कार्पेट असल्या कारणानं फ्लॅट तुम्हाला जाणवतो की खूप मोठा आहे। हायर फ्लोअरला जर आपण गेलं तर चांगला व्ह्यू आणि सुंदर असा व्ह्यू तुम्हाला मिळतो। जर तुम्ही बघितलं, ह्या आपण हॉलमध्ये आहोत आणि हॉलमधनं जर आपण समोर पुढं बघितलं तर बाकीच्या बिल्डिंग्स म्हणा किंवा मग हे सगळं निसर्गरम्य वातावरण वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला प्रॉपरली तुमच्या ह्या घरामधनं दिसतात आणि त्याच्याचमुळे मी म्हटलं हा फ्लॅट खरं काढला पाहिजे। आणि हिरानंदानी इस्टेटच्या बाजूला जर आपण बघितलं तर TCSची कंपनी, प्लॅनेटरी हॉटेल वगैरे ह्या सगळ्या सुखसुविधा पण चांगल्या आहेत। आणि ज्यावेळेला आपण हा फ्लॅट बघणार आहोत, आता हे फर्निचर वगैरे नसणार आहे, आपला फ्लॅट खाली असणार आहे, तर हा जो फ्लॅट आहे हा बाहेर जाताना तुम्हाला वेस्ट फेसिंगला मिळेल। ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर जातो त्यावेळेला घरात एकदम एंट्री न होता तुम्हाला इथे आल्यानंतर हा स्पेस मिळतो। म्हणजे हा बघा, हा स्पेस आहे वेगळा आणि त्या घराला त्या साईडला एक घर आहे, बाकीचे घरं त्या साईडला पण आहेत। मग इथे आल्यानंतर तुम्हाला एवढी मोठी जागा ही अशी वेगळी मिळते आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या घराच्या आतमध्ये जातात त्यावेळेला तुम्ही ईस्टला आतमध्ये आहेत आणि ईस्टनंतर तुम्ही बघू शकता घरामध्ये हवा किती आहे। ते झाड, ते आर्टिफिशियल झाड आहे पण ते किती हलते। अशा पद्धतीचं चौरस पद्धतीचं मस्त असा हॉल असेल आणि हॉलमध्ये जर तुम्ही बघितलं तर असा व्ह्यू तुम्हाला मी म्हटलं त्याप्रमाणे बघा, पडदे वगैरे पण हलतात, किती हवा ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला प्रॉपरली जाणवते। आता हा जरा थोडा इंटिरियर डेकोरेशन केलेला फ्लॅट आहे, पण आपल्याला रॉ फ्लॅट मिळणार आहे। त्याच्या जस्ट आपण ह्या अपोजिट साईडला आलं तर चांगल्या पद्धतीचं किचन आहे, जे तुम्ही बघू शकता। याच्यात पण हाईट वाईज जर बघितलं तर मोठी हाईट आहे, दोन साईडला प्लॅटफॉर्म, ह्या साईडला पण अधिक ह्या साईडला असं, आणि फ्रीज म्हणा, वॉशिंग मशीन म्हणा, सगळं ठेवायला तुम्हाला इकडनं अशा जागा आहे। आपण ज्यावेळेला किचनमधनं ह्या साईडला बाहेर येणार आहोत, बाहेर आल्यानंतर तुम्ही हा तुमचा पद्धतशीर असणार दिसणार, ह्या साईडला सिटिंग, पुढे TV, ह्या साईडला तुमचं डायनिंगचं स्पेस आणि नंतर आपण ह्या साईडला येतो। ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीचं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट चांगलं मिळतं। इकडे मोठं आणि प्रशस्त आणि हाईट याची पण तुम्ही बघितली तर मोठीच आहे। आणि मग इकडे जर तुम्ही आलात तर तुम्हाला इकडे कपडे वाळवायला म्हणा किंवा वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी परत तुम्हाला इथं अशा पद्धतशीरपणे जागा इकडे पण उपलब्ध। हवा मात्र तुमच्या घरामध्ये पूर्णपणे खेळती असणार आहे, कारण की त्याच पद्धतीचं हे घर आहे। आणि नंतर ज्यावेळेला आपण याच्या जस्ट अपोजिटला येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता हाईट किती मोठी आहे। इथे प्रॉपर एक बेड, ह्या साईड टेबल, ह्या साईडला पण जागा भरपूर मिळते। इथे परत तुम्हाला कपाटाची सुविधा चांगली मोठी आणि प्रशस्त, मोठं कपाट पण इथं बनवू शकता तुम्ही अशा पद्धतीचं। तर अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे, हा 2 BHKचा फ्लॅट आहे। इथे जर तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यानंतर इथे परत आपलं हे शेवटचं बेडरूम येतं। शेवटचं बेडरूमचं लेआउट असं आहे की आल्यानंतर इथपर्यंत तुम्ही इथे इमिडिएटली मोठं असं कपाट तुम्हाला इथं मिळतं आणि कपाटाच्या पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं मोठं आणि प्रशस्त तुम्हाला इथे पण एक मिळतं, जे अशा पद्धतीचं। याची पण हाईट तुम्ही बघितली तर मोठी आणि चांगलीच आहे। तर 751 कार्पेटचं घर म्हणलं तर तसं मोठंच आहे, चांगलंच आहे। ह्या साईडला एवढी जागा आहे। परत इकडनं आल्यानंतर परत तुम्ही इकडे जरी बघितलं तर इकडे पण मोठी प्रशस्त आणि चांगली जागा आहे। आणि इकडनं जरी तुम्ही बघितलं तर आपण हाय राईज बिल्डिंगला असल्या कारणानं, कारण इथं खाली कसं आहे, खाली कमर्शियल वगैरे, पोडियम, पार्किंग वगैरे सगळं खाली आहे आणि त्याच्यावरती नंतर बिल्डिंग आहे, त्याच्यामुळे मग उंच बिल्डिंग होऊन जाते। म्हणून इकडला व्ह्यू म्हणा किंवा हवामान हे सगळं तुमच्या घरामधनं चांगलं दिसतं। आणि इकडं तुम्ही बघू शकता बाजूला हिरानंदानीच्या काही बिल्डिंग्स आहेत किंवा हे वसंत लीला कॉम्प्लेक्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपर डोंगर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नक्की दिसतात। तर अशा पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट आहे। कोटिंग करताना इन्व्हेस्टरचे फ्लॅट्स आहेत, तर 1,68,00,000 रुपये कोट आहे, ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रशियन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग, ते सगळं मिळून त्याच्यामध्ये येईल आणि त्याच्यात पण आपण थोडंसं कमी करण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो। तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट जर कोणाला अनयूज अनटच फ्लॅट घ्यायचे असतील तर मला असं वाटतं, पण ओसी आलेली नाही, ओसी यायला थोडासा वेळ जाईल। जर अशा पद्धतीचं हे घर घ्यायचं असेल तर मला असं वाटतं एकदा बघा, जर जमलं तर मग करा, अदरवाईज नाही, असं काही गरजेचं नाही। पण कसा फ्लॅट आहे हे तर ॲटलिस्ट तुम्हाला बघायला नक्की मी म्हणेल की तुम्ही ते बघितलं पाहिजे। अशा पद्धतीचे नवीन जुने चांगल्या पद्धतीचे आम्ही घरं तुम्हाला रोज दाखवतोय। मला असं वाटते हे रोज आपण बघावं ते आणि आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावं, जेणेकरून तुमच्यासाठी मला नवीन परत काही ना काही घेऊन येता येत राहील। तर थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।